नमस्कार. आपल्याकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात, परंतु आपण काय करतो, जुन्या साड्या तशाच घरामध्ये पडून राहतात किंवा त्याचा योग्य वापर करत नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जुन्या साडीला कट न करता, न शिवता अतिशय छान आणि सुंदर अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत, जी की तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. आणि अशाच काही अजून देखील मी जुन्या वस्तूंचा वापर कसा करायचा, जुन्या कपड्यांचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो ते देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर बघा, या ठिकाणी आपल्याला लागणार आहे फक्त एक साडी. तुम्ही या ठिकाणी कॉटनची कडक कुठलीही साडी या ठिकाणी वापरू शकतात. जी पण जुनी साडी तुमच्याकडे असेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आणि समजा तुम्हाला वाटते की पुन्हा आपल्याला साडीचा यूज करता येईल का, तर तुम्ही नक्कीच पुन्हा जर तुम्हाला या साडीचा वापर करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकतात. तर बघा, मी या ठिकाणी एक साडी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला साडीला न कट करता किंवा न शिवता एक वस्तू तयार करायची आहे. सुरुवातीला बघा, व्यवस्थित हातामध्ये साडीला पकडून अशा पद्धतीने गोल चुंबळ या साडीची तयार करून घ्यायची आहे. जसं व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तुम्हाला सेम त्या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आणि अगदी सोपी पद्धत आहे, बनवायला सुद्धा सोपं आहे आणि दिसायला तर त्याहूनही सुंदर ही वस्तू तयार होते. बघा, या ठिकाणी आपल्याला फक्त अशा गोल राऊंडमध्ये या साडीला असं गोल गुंडाळून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की आपल्या रोजच्या कामी पडणारे असतात. तर बघा, या ठिकाणी आता हे गोल राऊंड या ठिकाणी साडीचा तयार झालेला आहे. त्यानंतर आता पुढची प्रोसेस बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपल्याकडे भरपूर असे ड्रेस असतात. ड्रेस तर लवकर खराब होतो, परंतु ड्रेसवरची जी ओढणी असते ती लवकर खराब होत नाहीत आणि आपण तिला घरामध्ये असंच टाकून देतो किंवा फरची वगैरे पुसण्यासाठी त्याचा यूज करत असतो. तर बघा, मी या ठिकाणी एक ओढणी घेतलेली आहे. तुम्ही ब्लाऊज पीस जरी घेतलात तरीही चालेल किंवा एखादा छान कपडा तुमच्याकडे असेल तो जरी तुम्ही या ठिकाणी घेतलात तरीही चालेल. आता बघा, जो साडीचा गोल सेंटरमधून आपल्याला खालचा जो ओढणीचा भाग होता तो मी या ठिकाणी वरच्या साईडने खिचून घेतलेला आहे. आता उरलेला जो ओढणीचा भाग आहे, म्हणजे चारही ज्या ओढणीच्या बाजू आहे त्या व्यवस्थित आपल्याला एकत्रित करायच्या आहे. व्यवस्थित सर्व बाजू आपल्याला हाताच्या मदतीने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली छोटीशी एक ओळख देखील होईल. तर बघा, आता मी ह्या चारही ज्या बाजू आहे ओढणीच्या त्या सर्व अशा एकत्र जमा करून घेतलेला आहे. व्यवस्थित हातामध्ये याला पकडून घ्यायचं आहे, एकही बाजू आपली निघता कामा नये. तर बघा, व्यवस्थित हातामध्ये पकडल्यानंतर आता खालच्या साईडने एका हाताने हा जो वरचा भाग होता तो खेचायचा आहे. आणि बघा, अगदी सोपं आहे, कुणालाही जमेल इतकं सोपं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे तयार करून बघशाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की किती सोपं हे बनवायला आहे ते. आणि बघा, आता हा वरचा जो भाग होता आपण खाली खेचून घेतलेला, त्या ठिकाणी एक रबर बँड लावायचा आहे आणि व्यवस्थित याला पॅक करायचं आहे. आणि बघा, अतिशय छान आणि सुंदर असं कुशन आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. याचा वापर तुम्ही सोप्यावरती ठेवण्यासाठी करू शकतात किंवा चेअरवरती तुम्ही याला ठेवू शकता. दिसायला देखील खूप सुंदर आहे, बनवायला देखील तितकंच सोपं होतं. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही माझी मेहनत थोडी जरी युजफुल वाटली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि बघा, दिसायला देखील अतिशय छान आणि सुंदर हे कुशन आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. तुम्ही याला डोक्याखाली घेण्यासाठी देखील वापरू शकतात, कारण खूप सॉफ्ट तयार झालेलं आहे आणि कोणालाच कळणार नाही की तुम्ही हे फक्त एका जुन्या साडीपासून तयार केलेलं आहे, ते पण न शिवता किंवा न कट करता, न शिलाई मशीनचा वापर करता. अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने आपलं हे कुशन तयार झालेलं आहे. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा.